नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीपासून वर्षभर टिकणारा गुळांबा बनवणार आहे। या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी मध्यम आकाराचे 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी काय केलेलं होतं, अर्धा तास या कैऱ्या पाण्यामध्ये भिजायला ठेवलेल्या होत्या, जेणेकरून या कच्च्या कैरीला जो चीक असतो ना तो व्यवस्थित निघला जातो। आता अर्ध्या तासानंतर आता इथे मी या कैरी आहे ना ती स्वच्छ धुवून घेत आहे। त्याचा जो देठापाशी चीक असतो ना तो व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे। या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे आपला जो गुळांबा आहे ना तो वर्षभर अगदी छान असा टिकला जातो आणि त्याला अजिबात बुरशी लागत नाही। तर बघा, इथे मी या घरच्याच कैरी घेतलेल्या आहेत। या कैरी आहेत ना त्या थोड्याशा आंबट आहेत। तर इथे मी सर्व कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। एकदा का या कैरी स्वच्छ धुवून झाल्या की एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला या कैरी कोरड्या करून घ्यायच्या आहेत। अजिबात या कैरीला पाणी राहिलं नाही पाहिजे। इथे बघा, अशी कोरडी मी कैरी करून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्याही कैऱ्या आपल्याला स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत। इथे बघा, देठापाशीही अगदी छान असं पुसून घ्यायचं आहे। आपण जो गुळांबा बनवणार आहे ना त्या प्रोसेसमध्ये अजिबात पाण्याचा थेंबही लागला नाही पाहिजे। इथे बघा, मी कैरी ठेवलेलं जे ताट आहे ना तेही मी अगदी कोरडंच घेतलेलं आहे। आपण जी भांडी वापरणार आहे ना तीही आपल्याला अगदी कोरडी घ्यायची आहेत। इथे सर्व कैरी छान अशा पुसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला या कैरीवरची साल काढून घ्यायची आहे। सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो, तो गुळांबामध्ये येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे। इथे मी कैरीची साल काढून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित किसून घेणार आहे। किसतानाही आपल्याला जी किसणी वापरणार आहे तीही कोरडी असायला हवी आहे आणि इथे जे ताट घेतलेलं आहे तेही कोरडंच असायला हवं आहे। आता मध्यम होल आहेत ना तिथून मी ही कैरी छान अशी किसून घेत आहे। इथे बघा, असा मध्यम आकाराचा किस तयार होत आहे। तुम्हीही कसंही किसू शकता, एकदम लहान होल असतं तिथूनही किसू शकता किंवा याच्यापेक्षा थोडासा मोठा किस केला तरीही चालू शकते। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल। तर बघा, इथे सर्व कैरी मी व्यवस्थित किसून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो कैरीचा किस आहे ना त्याच्यामधला जो रस आहे ना तो अशा पद्धतीने आपल्याला पिळून घ्यायचा आहे। इथे बघा, मी दाखवत आहे ना त्या पद्धतीने जेवढा शक्य असेल ना तेवढा आपल्याला हा किस व्यवस्थित असा याच्यातला रस काढून घ्यायचा आहे। याने काय होतं, ज्यावेळेस आपण गुळांबा बनवायला घेतो ना त्यावेळेस आपल्याला जास्त याच्यातलं पाणी आटवत बसायची गरज पडत नाही। हा जर रस असा आपण काढून घेतला तर याला जास्त पाणीही सुटत नाही। आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये हा सर्व किस काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला वाटीने मोजायचं आहे की हा किस किती भरत आहे। इथे बघा, बरोबर 1 वाटी हा किस भरलेला आहे आणि याच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला गूळही घ्यायचा आहे। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हा जो कैरीचा किस आहे तो टाकत आहे। इथे ही जी कढई घेतलेली आहे ना ती ही स्वच्छ करून कोरडी करून घेतलेली आहे। आता याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे। इथे बघा, या वाटीने बरोबर 1.5 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे। ही जी कैरी आहे ती घरच्या झाडाची आहे आणि थोडीशी जास्त आंबट आहे, त्यामुळे इथे मी गुळाचं प्रमाण वाढवलेलं आहे। तुम्ही जर कैरी घेतलेली असेल ती जास्त आंबट नसेल ना तर 1 वाटी किस असेल तर त्याला बरोबर 1च वाटी चिरलेला गूळ घ्यायचा आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून 15 ते 20 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे। कैरीचा किस असतो ना त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण असा गूळ टाकला ना तर त्याला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते। जर आपण त्याच्यातला रस काढला नसताना तर खूपच जास्त पाणी सुटले असतं। 15 ते 20 मिनिटांनी इथे बघा, हा जो गूळ आहे ना या कैरीच्या किसमध्ये थोडासा मिक्स झालेला आहे आणि याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं दिसत आहे।
तर बघा इथे मी आता गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती गुळांबा तयार करून घेत आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि असं सतत हलवत राहायचं आहे. असं हलवल्यामुळे काय होतं, आपला जो गूळ आहे ना तो व्यवस्थित विरघळतो. आणि इथे बघा याला असं भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. जसजसा गूळ याच्यामध्ये विरघळला जाईल तसतसं याला भरपूर पाणी सुटलं जातं. आता मी कंटिन्युअसली हलवत आहे जेणेकरून ह्यातले जे गुळाचे खडे असतात ना ते व्यवस्थित विरघळू शकतात. याच्यामध्ये इथे मी एक असा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग टाकत आहे. याने काय होतं, या गुळांब्याला छान असा सुवास येतो. आता पुन्हा एकदा असंच कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण इथे बघू शकता याच्यामध्ये थोडेसे गुळाचे खडे दिसत आहेत. हे गुळाचे खडे व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे. आणि इथे बघा थोड्या वेळानंतर हळूहळू याचा कलरही चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. गुळांबा किती शिजवायचा, किती वेळ शिजवायचा हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे बघा या कैरीचा किस आहे ना तो तुम्हाला असा ट्रान्सपरंट दिसत नाही, पण जसजसा हा किस व्यवस्थित असा शिजला जातो ना तसा याचा कलर आहे ना तो ट्रान्सपरंट होतो. आणि ते बघू शकता हे जे पाणी सुटलेलं आहे ना तेही पाणी खूप जास्त असं पातळ आहे. जसजसा हा गुळांबा तयार होतो ना तसतसं हे पाणीही आटलं जातं आणि त्याची कन्सिस्टन्सी ही वेगळी होते. आता यामध्येच इथे मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. आता इथे गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये चिमूटभर तरी मीठ टाकलंच जातं. आता पुन्हा एकदा मी असं सतत हलवत आहे आणि थोड्या वेळानंतर इथे बघू शकता याच्यातले गुळाचे जे खडे आहेत ना ते पूर्णपणे विरघळायला सुरुवात झालेली आहे. एकदा का हे गुळाचे खडे पूर्णपणे विरघळले की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरतीच आता आपल्याला हा गुळांबा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. जसजसा हा गुळांबा शिजायला लागतो ना तसतसं याच्यातलं पाणीही आटलं जातं. आणि इथे बघू शकता हा कैरीच्या किसचा कलरही चेंज झालेला आहे, पहिल्यापेक्षा ट्रान्सपरंट झालेला आहे. 7 ते 8 मिनिटानंतर इथे मी आता गॅस बंद केलेला आहे, कारण तर याच्यातलं पाणीही आटलेलं आहे. आणि इथे बघू शकता याच्यामध्ये अशी तार तयार होत आहे, म्हणजे आपला गुळांबा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. अशी एक तार तयार झाली की समजायचं आहे की आपला गुळांबा अगदी छान तयार झालेला आहे. याच्यापेक्षा जास्तही आपल्याला हा गुळांबा शिजवून घ्यायचा नाही. जर तुम्ही हा गुळांबा याच्यापेक्षा जास्त शिजवला ना तर तो खूप जास्त कडक होऊ शकतो आणि गार झाल्यानंतर तर अगदी जास्त दगडासारखा कडक होऊ शकतो. इथे बघू शकता हा जो कैरीचा किस आहे ना तो पहिल्यापेक्षा खूप जास्त ट्रान्सपरंट झालेला आहे आणि कलरही खूप जास्त डार्क आलेला आहे. आणि याच्यामध्ये असंही झालेलं नाही की हा गुळांबा खूप जास्त कोरडा आहे. याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर ठेवायचं आहे जेणेकरून हा गुळांबा मऊ राहील. आणि वा, छानच किती मस्त असा गुळांबा तयार झालेला आहे. बघू शकता गुळांबा पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि अगदी परफेक्ट असा हा गुळांबा तयार झालेला आहे. तर बघा अगदी परफेक्ट असा हा गुळांबा तयार झालेला आहे आणि याच्याकडे बघून खायची इच्छाही होत असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी या वाटीमध्ये हा गुळांबा काढून घेतलेला आहे. गुळांबा तयार झाला की पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि जसजसा लागेल तसतसा आपण तो खाऊ शकतो. आणि हा जो गुळांबा आहे तो वर्षभर टिकला जातो. व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरल्या तर तुमचा गुळांबा अगदी वर्षभर आरामात टिकला जातो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.